कोणती तारीख? 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी या तारखेला काय करायचं आपल्याला? आपल्या आई वडिलांचं पूजन करायचं. कसं करायचं? आता बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतायत ना हार, ताट, त्याच्यामध्ये कुंकू, दिवा वगैरे या पद्धतीने. कशासाठी? मग मी तुम्हाला सांगितलं बघा, ते आपल्यासाठी खूप कष्ट घेतात आणि आपल्याला शाळेत पाठवतात. आता तुम्ही सगळे म्हटले आम्हाला मोठं होण्यासाठी. मोठं म्हणजे काय? खूप अभ्यास करायचा आणि मोठा अधिकारी व्हायचं. पहिलं कोण माहिती आहे तुम्हाला? कोण बुद्धी देणार आहे? कोण कोण? गणपती बाप्पा आहे का नाही? तुम्ही ते अथर्व शीर्ष म्हणतात ना गणपती बाप्पाचं, म्हणतात का? त्याच्यामध्ये शेवटची ओळी बघा आहे ना. त्याच्यानंतर दुसरे कोण आहे बुद्धीचे देवता? जिथं आपण बर ते पण देतात. पण ज्या मंदिरात आपण येतो ज्ञान मिळवतो त्याला काय म्हटलं जातं? सरस्वती मातेचं मंदिर आहे का नाही? हे मंदिर आहे ना सरस्वती मातेचं. दुसरी देवता कोण आहे? सरस्वती. आणि तिसरे कोण आहेत? गुरुदेव आहे का नाही, ज्यांना आपण सर्व देवांपेक्षा उच्च स्थान दिलेलं आहे. रोज आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो पण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणतो की नाही? मग तुम्ही काय करायचं आहे? बाप्पाजवळ बसले की 3 छोटे मंत्र अगदी प्रेमाने म्हणायचे सगळ्यांनी. किती मंत्र म्हणायचे? 3. पहिला कोणता आहे? ओम गम गणपतये नमः. कोणता मंत्र आहे पहिला? ओम गम गणपतये नमः. ओम आपण ओम उच्चार. ओम गम गणपतये नमः. दुसरा मंत्र आहे ओम श्री सरस्वते नमः. जी बुद्धीची देवता आहे की नाही? ओम श्री सरस्वते नमः. आणि तिसरा आहे ओम श्री गुरुभ्यो नमः. सो ताड बसावर. आता आपण जिथं गंध लावतो ना सकाळी त्या ठिकाणी काय करायचं? आपला बोटाचा स्पर्श करायचा. कोणत्या बोटाचा? या बोटाचा. आणि असं सरळ फिरवायचा. गळ्याच्या गाडी फिरतात ना. आणि खूप प्रेमाने म्हणायचं. ताड बसून बरोबर माझ्यावर सगळ्यांनी. उजव्या हाताचा ताड बसा एकदम उजव्या हाताचा. म्हणा सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणा किंवा माझ्या पाठोपाठ म्हणा. ओम गम गणपतये नमः. बोला सगळ्यांनी. गणपतये नमः. गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. हा 3 वेळेस म्हणायचे. आता हात जोडायचे आता सगळ्यांनी. डोळे मिटले. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम स्वस्ति नो इंद्रो बृहस्पतिः स्वस्ति न पूर्वा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. उन्हें फूल माला पहनाए. बस खाली ठेवा. फुलांच्या खाली सर्वांनी जीवन सफल बनाऊं मैं. थाली में दीपक जलाकर माता पिता की आरती करें. सर्वती नमोस्तुते. ते बघा भाव बघून घ्या ना. असं तुम्ही घरी करा आई वडिलांचं.
परिक्रमा करा आता, हात जोडून फेरा मारा. परिक्रमा करा इकडून असा हात जोडा असा. तीन परिक्रमा करा. चक्कर करा. हळू हळू हळू. आता प्रणाम. इसके बाद माता पिता को झुककर पायावर डोकं प्रणाम ठेवा. करें. नित्यं वृद्धोपसे मुलांनी खाली बसा. मुलांनी खाली बसा. फोटो छान आहे. फिर बच्चों के सिर पर स्नेहपूर्वक पुष्प व अक्षत रखें और अपने गले की फूल माला बच्चों को पहनाएं. मानो अपने जीवन की सारी दुआएं, सारी खुशियों के फूल उनके गले में डाल रहे हैं. आता मांडीवर डोकं ठेवा. आपल्या आणि त्याला पुरवायचे, आशीर्वाद द्यायचे. तू फुलवारी है ओ माँ, ओ माँ, दुखन लागी है माँ तेरी अखियाँ, दुखन लागी है माँ तेरी अखियाँ, मेरे लिए जागी है तू, मेरे लिए जागी है तू, सारी सारी रतियाँ मेरी निंदिया पे, अपनी निंदिया भी तूने वारी है ओ माँ, ओ माँ. अब हर शुभ यांच्याकडून आपल्या शाळेत जो कार्यक्रम घेण्यात आलाय मातृपितृ पूजन, त्या निमित्ताने आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जे संस्कारक्षम असं जे योगदान तुम्ही दिलेलं आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप आभार. आणि